ओम नमो सिद्धेभ्य ओम नमो सिद्धेभ्य ओम नमो सिद्धेभ्य श्री वितरागाय नमः। ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षलित सकलभूतल मलकलंका मुनिभिरूपासिततीर्था सरस्वती हरतु नो दुरितान्। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुवे नमः। परम्पराचार्यगुरुवे नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भव्यजीवमनः प्रतिबोधकारकं पुण्यप्रकाशकं पापप्रणाशकमिदं शास्त्रं श्रीपद्मपुराणभाषावचनिका नामधेयम्। अस्य मूलग्रंथकर्तारः श्री सर्वज्ञदेवास्त दुत्तुरग्रंथकर्तारः श्री गणधरदेवाः प्रतिगणधरदेवास्तेषां वचनानुसारमासाद्य आचार्य श्री कुन्दकुन्दनाम्ने आचार्य रविशेण विरचितं पद्मपुराणं तदाधारेण पंडित दौलतरामेण विरचितम्। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम्। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम्। जैनं जयतु शासनम्। मंगलाचरणांनी आपण सुरुवात केलेली आहे। आता पहिले प्रार्थना आणि मग स्वाध्याय। भावना दिन रात मेरी सब सुखी संसार हो। सत्य संयमशील का व्यवहार हर घर बार हो। धर्म का प्रचार हो अरु देश का उद्धार हो। और ये उजड़ा हुआ भारत चमन गुलजार हो। ज्ञान के अभ्यास से जीवों का पूर्ण विकास हो। धर्म के प्रचार से हिंसा का जग से रास हो। शांति और आनंद का हर एक घर में वास हो। वीरवाणी पर सभी संसार का विश्वास हो। रोग और भय शोक होए दूर सब परमात्मा। कर सके कल्याण ज्योति सब जगत की आत्मा। भावना दिन रात मेरी सब सुखी संसार हो। सत्य संयमशील का व्यवहार हर घर बार हो। पद्मपुराण जैन रामायण याचा स्वाध्याय आपण सुरू केला आहे। आणि मागील स्वाध्यायामध्ये आपण सीता स्वयंवर झालेलं होतं। चारी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचे लग्न झाले होते। राजा दशरथ याला वैराग्य झालं होतं आणि मग त्यांनी ते राज्य रामाला देण्याचा निश्चय केला होता। परंतु त्यामध्ये भरतला एकदम वैराग्य झालं आणि ते वैराग्य दूर व्हावं म्हणून कैकेयीला तिला जे दशरथाने आधी दिलेलं वचन म्हणा किंवा वर म्हणा तो आठवला आणि तिने दशरथाला सांगितलं की मला आता ते वरदान पाहिजे। आणि ते याकरता की भरत हा दीक्षा घेऊन कुठे जाऊ नये, कारण तो जर दीक्षा देऊन गेला आणि दशरथ पण दीक्षा घेणार
तर मग माझा सांभाळ करायला कोणीच राहणार नाही. तर म्हणून माझी अशी इच्छा आहे की भरताला तुम्ही राज्य द्यावे, त्याला राजा बनवावं. आणि तर त्याप्रमाणे दशरथ ते आनंदाने मान्य करतो. तर म्हणतो बरं झालं, मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो आणि मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच करतो. आणि मग तो रामाला बोलवतो. राम ते सगळं त्यांचं म्हणणं ऐकून घेतो आणि तो रामाला स्पष्ट सांगतो की आता मला काय करावं आणि काय नाही हे सुचत नाही. तर राम त्याला म्हणतो काही चिंता करू नका, माझी चिंता करायची गरज नाही, आपण भरताला राजा करू आणि मी वनामध्ये जातो, कुठेतरी एखाद्या पर्वतावर वगैरे निवास करतो. आणि मग सीता म्हणते मग मी पण रामासोबत जाईल. लक्ष्मणसुद्धा ठरवतो की मला पण रामासोबत जायचं आहे. असं इथपर्यंत आपण आलो होतो आणि वनवासाला प्रारंभ जो आहे तिथून आपण आजचा जो स्वाध्याय आहे तो सुरू करू. राम ने वहाँ राम लक्ष्मण एवं सीता के राजमहल से बाहर निकलते ही समस्त अयोध्या में हाहाकार मच गया। समस्त नर नारी उनके साथ चलने लगे। लोग भक्तिवश पग पग पर राम की पूजा कर रहे थे। संध्या होने पर भी लोग वापस नहीं जा रहे थे। तब राम जन समुदाय को वापस लौटाने के निमित्त ही पास के उद्यान में अरनाथ भगवान के चैत्यालय में रात्रि विश्राम के लिए रुक गए। माताओं को पता चला कि वे सब पास के मंदिर में रुके हैं, तो उनसे मिलने तत्काल दौड़ी आई और वापस राजमहल चलने का आग्रह करने लगी। राम ने उन्हें धैर्य बंधाकर वापस लौटा दिया। दशरथ की रानियों ने राजमहल में आकर दशरथ से निवेदन किया कि आप राम लक्ष्मण को जाने से रोक लीजिए, उन्हें वापस बुला लीजिए। दशरथ ने कहा, समस्त कार्य प्राणियों की इच्छानुसार नहीं होते हैं। मैं तो संयम धारण करने का निश्चय कर चुका हूँ, मैं व्यर्थ में क्लेश क्यों करूँ। इस प्रकार राजा दशरथ ने भरत को राज्य देकर और समस्त स्त्रियों का धैर्य बंधाकर क्षमा याचना की। तत्पश्चात सर्वभूत हित मुनिराज से जीन दीक्षा धारण कर ली। ते जे सर्वभूत हित नावाचे मुनिराज होते त्यांच्याकडे जाऊन दीक्षा धारण केली। इधर जब श्री राम ने जन समुदाय को निद्रामग्न देखा तो लक्ष्मण और सीता सहित अर्धरात्रि में ही भगवान को नमस्कार कर खिड़की से बाहर निकल गए। म्हणजे दरवाजातून बाहेर जायच्याऐवजी सगळे जण झोपले असताना ते खिडकीतून बाहेर निघून गेले, कारण त्यांना वाटलं की नंतर हे लोक परत आपल्या मागे येतील आणि आपल्याला जाऊ देणार नाही, म्हणून ते खिड़कीतून बाहर निकल गए। वे सीता को मध्य में कर दक्षिण दिशा की ओर चलने लगे। कुछ दूर चलने पर अयोध्या निवासी उनसे फिर आ मिले, तरी लोकांनी काही सोडलं नाहीच, ते मागे मागे ते आलेच काही जण। राम ने अनोखों लोगों को समझा बुझाकर वापस लौटा दिया, परंतु फिर भी बहुत से लोग अब भी उनके साथ चल रहे थे। मार्ग में उन्हें घोर अंधकार में बड़े बड़े वृक्षों और हिंसक जानवरों से युक्त भयानक जंगल मिला। जंगल के समीप एक अत्यंत गहरी नदी बह रही थी। राम ने सीता का हाथ पकड़कर नदी में प्रवेश किया तथा उनके पीछे आने वाले लोगों को तट पर खड़ा देखकर नगर के लिए जाने को कहा। या तरी नदीमध्ये क्रॉस करण्याकरता ते आतमध्ये गेले आणि लोकांना सांगितलं आता जातो मी इथून। हिंदू रामायणामध्ये तिथे ते याची एक स्टोरी आहे, नाही का, एक नावाडी कवट, तो त्यांना नदी पार घेऊन जातो। पण इथे मात्र ते स्वतः उन्होंने नदी पार करने के पश्चात गहन वन में प्रवेश किया। ते स्वतः नदी पार करतात आणि प्रवेश करतात। काही काही कॅरेक्टर मला वाटते त्यांनी स्वतःहून जोडले असतील रामायणामध्ये गोष्टी रूपात करण्याकरता। इधर पति के मुनि जब बन जाने से तथा राम लक्ष्मण और सीता के विदेश चले जाने से, विदेश गेले असं म्हणून सांगितलं, खरं तर वनात गेले, विदेश परदेशात गेले, विदेश चले जाने से
कौशल्या आधी हां म्हणजे तेव्हा काय आपलं राज्य ओलांडलं म्हणजे विदेश, सगळे राज्यच होते ना वेगवेगळे. चले जाने से कौशल्या आदि सभी रानियां परम शोक को प्राप्त हुई। भरत भी भाई के चले जाने से दुखी रहने लगा। सबको दुखी देखकर कैकेयी ने भरत से कहा, तुम राम आदि को शीघ्र वापस ले आओ और मैं भी तुम्हारे साथ चलूंगी। यह सुनकर भरत बहुत प्रसन्न होता है और राम को वापस लाने के लिए चल पड़ता है। मार्ग में लोगों से उनके बारे में पूछता हुआ आगे बढ़ता जाता है। 6 दिन में भरत राम से जा मिलता है। दूर से उन्हें देख घोड़े से उतरकर उनके पास पैदल ही पहुंचता है। राम के चरणों में मूर्छित होकर गिर पड़ता है। त्याला मूर्छित पडायची सवयच आहे वाटतं त्याला. हं? सारखा तो काय झालं की मूर्छितच पडतो. मूर्छा भंग होने पर राम से कहता है कि आपसे दूर रहकर मुझे राज्य से तो क्या अपने इस जीवन से भी कोई प्रयोजन नहीं है, अतः आप मुझ पर प्रसन्न होइए और वापस अयोध्या चलिए। मैं आपका दास बनकर आप पर चवर ढोराऊंगा। इतने में कैकेयी भी वहाँ आ पहुँचती है। राम लक्ष्मण को गले लगाकर खूब रोने लगती है और कहती है, हे पुत्रों, तुम्हारे बिना वह राज्य वन के समान जान पड़ता है। राम कहते हैं, माँ, क्षत्रियों का एकमात्र धर्म यही है कि वे अपने वचन का पालन अवश्य करें। पूज्य पिताजी ने जो आज्ञा दी है उसका मुझे और आपको पूरी तरह से पालन करना ही योग्य है। इस प्रकार कैकेयी और भरत को पुनः राम ने समझाया और सभी राजाओं के समक्ष वन में फिर से भरत का राज्याभिषेक किया. परत जाऊन आणखीन राज्याभिषेक करतो आणि सभी को समझाकर वापस भेज दिया. भरत अयोध्या लौटने पर कुशलतापूर्वक राज्य का संचालन करने लगे, परंतु उनका मन राज्य कार्य में नहीं लगता था. भरत तीनों समय अरनाथ भगवान की पूजा करते थे. अरनाथ मंदिर में द्युति नामक आचार्य श्री भी रहते थे. भरत ने उनके समक्ष प्रतिज्ञा की कि राम के दर्शन मात्र से ही मैं मुनि पद धारण कर लूँगा. जल में कमल भिन्नवत भरत अयोध्या में राज्य करते थे. म्हणजे राम ज्या दिवशी वापस येतील त्या दिवशी मी मुनीची दीक्षा घेऊन परत चालला जाईल. पण त्यांनी काही असे पादुका वगैरे ठेवल्या असा काही त्याच्यात उल्लेख नाही आतापर्यंत. हां, पण तो म्हणजे त्याचं लक्ष लागत नव्हतं. तो मंदिरात जाऊन सारखा पूजा वगैरे करायचा असं लिहिलं. श्री राम भरत आदि सबको विदा करके सीता और लक्ष्मण के साथ धीरे धीरे मार्ग में आगे बढ़ने लगे. उन्होंने वन में तपस्वियों का आश्रम देख और उस आश्रम में ही रात्रि विश्राम किया. सुबह 3 कोस दूरी पर चलकर वह सब एक महाअटवी में पहुंचते हैं. वहाँ चित्रकूट नाम का पर्वत था. सीता के धीरे से चलने से राम लक्ष्मण भी मंद गति से चलते हुए उस भयानक वन को लगभग 4 महीने में पार कर के मालव देश पहुंचते हैं. मालव देश कुठे माहीत नाही, पण चित्रकूट पर्वत मला वाटते कुठे MP मध्ये आहे का? बुंदेल कारण नाशिकला जे होते पंचवटी वगैरे ते चित्रकूट आहे. MP कारण अयोध्याहून निघाल्यानंतर त्यांना पहिले MP लागणार दक्षिणेकडे निघताना. नाही, पहिले MP लागणार, मग महाराष्ट्र लागणार आणि मग पुढे साऊथ कर्नाटक वगैरे जे आहे तर ते MP मध्ये कुठेतरी असणार आहे चित्रकूट. वह स्थान उन्होंने मनुष्यों से रहित देखा. उन्हें पता चला है कि सिंहोदर राजा के कारण इस स्थान का यह हालत है. यह स्थान वज्रकर्ण राजा का था, परंतु सिंहोदर ने उसे अपना बंदी बना लिया था और इस स्थान को उजाड़ दिया था. राम लक्ष्मण ने सिंहोदर से वज्रकर्ण में छुड़वाया. त्या वनात जायचं कारण असंही होतं म्हणतात राम लक्ष्मणांचं की तिथे जे जे काही असे अत्याचारी राजे किंवा काय राक्षस म्हणतो आपण त्यांना, असे प्रवृत्तीचे लोक होते त्यांचा नायनाट करण्याकरता म्हणून रामाने वनवासाला गेले.
असं ते भारतीय खोज म्हणून जे पुस्तक होतं त्याच्यात दाखवलं. पंडित नेहरूंनी लिहिलेलं, त्यात त्यांनी तेच म्हटलं होतं की राम वनवासाला ते असे जे गेले ते या कामाकरता गेले होते. उन्हें यह स्थान वज्रकर्ण राजा का था। राम लक्ष्मण ने सिंहोदर से वज्रकर्ण को छुड़वाया। प्रसन्न होकर वज्रकर्ण ने अपनी 8 पुत्रियों को लक्ष्मण को दे दिया। म्हणजे त्याला त्याच्या 8 तिथे त्याला पत्नी मिळाल्या लक्ष्मणला. पहिलेही 18 का 20 होते. हा तेव्हाही त्याला त्या जनकाची ती भाऊ कनक त्याच्या 18 त्यांनी पण 8-10 पुत्रिया दिल्या, 18 दिल्या होत्या. नाही 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 हा ते कनकचे भरतला दिल्या होत्या. पण तू जनकाचेच जे आहेत जनकाचीच लक्ष्मणाने ते दुसरं धनुष्य उचललं म्हणून त्याला पण मिळाल्या होत्या. तेव्हा काय ते स्त्री धनच समजायचे. त्याच्यामुळे ते स्त्री धन कमवणे हा एक त्यांचा जोडल्या जायचे त्याच्यामुळे. जसे आपण आजकाल शेअर कमवतो, म्युच्युअल फंड कमवतो, तसं त्या काळात ते कोण सगळ्यात कोणता राजा सगळ्यात मोठा. आम्ही आमची मुलगी दिली आहे आणि आता तुम्ही आणि आम्ही काही दुसरे नाही आहे, राहायचं. आणि शिवाय धनाची पण तुलना अशीच व्हायची. किती गायी आहेत, किती घोडे आहेत, किती हत्ती आहेत, किती शस्त्रसाठा आहे, तसंच किती स्त्री धन आहे ते पण त्यामध्ये असणार. लक्ष्मण ने उनसे कहा कि जब मैं अपना राज्य स्थापित करूंगा तब इन कन्याओं से पाणी ग्रहण करूंगा. म्हणजे तेव्हा त्यांनी लग्न नाही केलं, नंतर करू असं ठरवलं. तदनंतर राम, लक्ष्मण और सीता रात्रि के पिछले प्रहर गुप्त रीति से वहाँ से निकलकर मार्ग में आगे बढ़ते हैं. चलते चलते वह सब नलकुबर नगरी के बाहर रमणीक उपवन में पहुँचते हैं. इस उपवन में उस नगरी की राजकुमारी कल्याणमाला राजकुमार के भेष में वन क्रीड़ा करने आई और लक्ष्मण को देख उस पर मोहित हो गई. लक्ष्मण जरा फारच स्मार्ट दिसतोय रामापेक्षा, नहीं? राम ने उस कन्या से पुरुष भेष में रहने का कारण पूछा तो उसने बताया कि उसके पिता राजा बालखिल्य को युद्ध में म्लेच्छों ने जीत लिया और बंदी बनाकर रख लिया, म्हणून ती पुरुषांच्या वेशात राहते. तिच्या वडिलांना त्या कोणा तरी म्लेच्छांनी, म्लेच्छ म्हणजे कोण? म्लेच्छ म्हणजे क्षुद्र आपण तर जातीचे, क्षुद्र जातीचे आणि आदिवासी म्हणा. पण ते काही असे एकदम आदिवासी आहे म्हणजे काही नीच प्रवृत्तीचे लोक, प्रवृत्ती थोडीशी त्यांची हिंसक प्रवृत्ती. उन्होंने कहा कि यदि बालखिल्य राजा की गर्भवती स्त्री में से जो पुत्र होगा तो वह इस नगर का राजा होगा, किंतु दुर्भाग्य से पुत्र न होकर मैं पुत्री हुई. म्हणजे पुत्र झाला तर तो राजा होईल बालखिल्य राजाचा, पुत्री झाली तर तो राजा होणार नाही. आणि मी पुत्री झाली. लेकिन मंत्री ने उन्हें पुत्र होने की सूचना भेज दी, चुकीची सूचना पाठवली. तब से मैं पुरुष भेष में रहती हूँ. तेव्हा पण असं होतं म्हणजे वेळ काढून घरचा माळ करण्याची प्रवृत्ती तेव्हापासून होती. मंत्री और मेरी माता ही जानते हैं कि मैं कन्या हूँ. इतना कहकर वह कन्या जोर जोर से रोने लग गई. राम ने उसे सांत्वना दी और 3 दिन तक वह उसके साथ वही रहे. तत्पश्चात रात्रि के समय जब सब लोग सो गए तब राम आदि तीनों वहाँ से बाहर निकल गए. कदाचित याची तुलना त्या अहिल्याशी होती की काय कारण तिला एक अहिल्याला काहीतरी शापमुक्त करतो राम. तिची एक स्टोरी आहे. तिला काहीतरी जोपर्यंत तुला रामाचं दर्शन होणार नाही तोपर्यंत तू दगडच राहशील असं काहीतरी. नाही, ते मला वाटतं ते नंतर येईल. ही नाही. प्रातः उन्हें वहाँ देखकर कल्याणमाला जोर जोर से रोने लगी. उन्हें वहाँ न देखकर ते निघून जातात. त्यांना नहीं है म्हणून ती कल्याणमाला जोर जोर से रोने लगी और दुखी मन से अपने नगर को चली गई. इधर राम, लक्ष्मण और सीता नर्मदा नदी को पार कर विंध्याचल के घनघोर जंगल में पहुंचे. बरोबर आहे. नर्मदा म्हणजे ते आता
जवळपास गुजरातच्या जवळपास खाली आले. खाली म्हणजे त्या- MP मध्येच आहे ना हा, नर्मदा नदी. हा, हा. तर ते म्हणजे आता हा. they are coming आणि ते क्रॉस केलं की महाराष्ट्र, MP आहे. महाराष्ट्र महाराष्ट्राचं नाव. कुछ दूर चलने पर उन्हें आणि विंध्याचल म्हणजे मला वाटते हाच असावा. विंध्य पर्वत तसं साऊथमध्ये आहे नाही का, अरवली पर्वत किंवा आपलं सह्याद्री पण असू शकतो. विंध्य हा, विंध्य पर्वत आहे मला वाटतं. बुंदेलखंडामधला जो पर्वत आहे तो विंध्याचलच म्हणतात त्याला. कुछ दूर चलने पर उन्हें मिलेंचों की सेना मिली. राम लक्ष्मण ने उनसे युद्ध किया और परास्त कर दिया और बाल खिल्य राजा को भी वहाँ से छुड़वा लिया. म्हणजे तिचे त्या वडिलांना तो सोडून घेतो. तथा उसे नलकुबर नगर को भेज दिया. म्हणजे बघा ही एक काम त्यांनी वनवासात केलं. जी एक लढाई नंतर ही दुसरी लढाई, त्या एका पर्वतीय राजाला सोडवलं आणि आता या नलकुबर या कोण बालखिल्ल्यालाही सोडवलं. विहार करते हुए वे विंध्याचल अटवी में पहुंच जाते हैं. तीनों अरुण ग्राम के समीप पहुंचते हैं. चलते चलते सीता को प्यास लगने लगी. पानी पीने के लिए वह कपिल ब्राह्मण के घर पहुंचे. कपिल लकड़ी लाने जंगल गया था. उसकी स्त्री ने सीता को पानी पिलाया. इतने में कपिल भी जंगल से आ गया और अनजान लोगों को अपने घर देखकर क्रोधित हुआ. उसने राम लक्ष्मण का तिरस्कार किया. तब सीता ने कहा, यहाँ रहने से अच्छा तो वन में रहना है इथे राहण्यापेक्षा. वे तीनों गांव से निकलकर वन को चले गए. तब तक वर्षा काल आ गया. वे तीनों भीगते हुए एक वट वृक्ष के नीचे बैठ गए. उस वृक्ष पर एक यक्ष रहता था. वह यक्ष अपने स्वामी के पास गया और उससे बोला, कोई दो प्रतापी पुरुष मेरे घर आए हैं. यक्ष म्हणजे पहिले द्वारपालाचंच काम करायचे ते यक्ष आहे. राहण्याचे समजा कोणी देव किंवा कोणी साधू राहत असेल तर त्याचे रक्षण करायचं काम यक्षाकडे असेल. यक्ष म्हणजे व्यंतरदेव. हा? व्यंतरदेव नंतर द्वारपालाला आपण यक्ष म्हणतो, परंतु तो व्यंतरदेव आणि तो तिथं निवास कुठेही झाडावर घरावर कुठेही असं म्हणजे तो घरात राहत नाही पण तो त्यांची काळजी घेतो. हा. पण म्हणजे तो करत असतो निवास. आणि काही कोणी आलं तर तो सूचना देत आता असणार त्याच्या घरात आले म्हणजे त्याच्या परिसरात आले. परिसरात. वह यक्ष अपने स्वामी के पास गया और उससे बोला, कोई दो प्रतापी पुरुष मेरे घर में आए हैं जिन्होंने अपने तेज से अभिभूत कर मुझे घर से बाहर कर दिया है. हा. अच्छा, हे वेगळं. म्हणजे त्याला त्याच्या घरात नाही काढलं यक्षराज. यक्षराज ने अपने अवधि ध्यान से जान लिया कि ये बलभद्र और नारायण है. तिथे जे कोणी त्याचे जे स्वामी होते त्यांनी त्याच्या लक्षात आलं. उनके प्रभाव एवं वात्सल्य से उसने उनके लिए क्षणभर में एक सुंदर नगरी की रचना कर दी. म्हणजे थोडंसं त्यांना मायावी किंवा काहीतरी हे होतं ज्ञान. लगेच एक नगर त्यांनी वसवलं. वे वहाँ सुख से सोए और प्रातःकाल अतिशय मनोहर संगीत के शब्दों से प्रबोध को प्राप्त हुई. उन्होंने अपने आप को रत्नों से सुशोभित शैया पर देखा. अनेक खंड का रमणीय महल देखा. सेवकों का समूह देखा. लेकिन आश्चर्य को प्राप्त नहीं हुए क्योंकि पुण्य भव्य जीव धर्म ध्यान में लगे रहते हैं. यह सब चमत्कार शुद्र चेष्टा थी. म्हणजे त्यांना याचं काही नवल वाटलं नाही, कारण पुण्यजीवांना काही या चमत्काराशी काही घेणं देणं नसते. वे तीनों सुखपूर्वक उस नगरी में रहने लगे. इस नगरी की रचना राम के निमित्त हुई थी, इसलिए पृथ्वी पर वह नगरी रामपुरी नाम से प्रसिद्ध हुई. कदाचित ते इथं नाही नाशिक. रामकुंड म्हटल्यावर आता नाशिकला ते चित्त कोणत्या त्याला काय म्हणतात नाशिकला? नाही, पंचवटी. कदाचित ते असू शकेल. त्या नर्मदेच्या आईकडे कदाचित असू शकते. उन्होंने वर्षा काल का समय वहीं रामपुरी में व्यतीत किया. कपिल ब्राह्मण उस नगर को देखकर आश्चर्यचकित होता है. वहाँ के जिन मंदिर के दर्शन कर तथा मुनिश्री के संबोधना से व्रती होता है. तदनंतर वहाँ राम लक्ष्मण को देख घबरा जाता है. राम लक्ष्मण उसे धैर्य देते हैं. तो कपिल ब्राह्मण ज्यांनी त्यांची निंदा केलेली असते त्याला ते नगर पाहून आश्चर्य होतं आणि तो पण रती होतो आणि राम लक्ष्मणाला पाहून घाबरतो. पण राम लक्ष्मण त्याचं धैर्य देते हैं. धनधान्य देकर उसकी गरीबी दूर करते हैं. अपकार के बदले उपकार को देखकर ब्राह्मण लज्जित होकर
वैराग्य से जिन दीक्षा धारण करता है. पश्चात राम लक्ष्मण ने आगे के लिए विहार किया. तिथून ते पाऊस संपल्यानंतर जसे आपले महाराज बाहेर पडतात विहाराला, इव्हेंट सांगितलं नाही का? हां, हा एक तर त्या दरम्यान हा झाला इव्हेंट. आता ते परत विहाराला निघाले. तिथून राम लक्ष्मण और सीता वन को पार कर सूर्यास्त के पूर्व ही विजयपुर नाम के गांव में जा पहुंचे व एवं रात्रि वहीं व्यतीत की. इस नगर का राजा पृथ्वीधर था. उसकी रानी का नाम इंद्राणी था. इनके वनमाला नाम की एक अत्यंत सुंदर कल्याण थी. वनमाला लक्ष्मण के रूप, गुण और पराक्रम की प्रशंसा पहले ही सुन चुकी थी, इसलिए लक्ष्मण के साथ ही विवाह करना चाहती थी. जब वनमाला के माता पिता ने सुना कि राजा दशरथ ने दीक्षा ले ली और राम लक्ष्मण पिता के वचनों का पालन करने के लिए कहीं चले गए हैं, तो उन्होंने वनमाला का विवाह इंद्रनगर के राजकुमार बालमित्र से करना निश्चित कर दिया. त्यांना जेव्हा कळलं की आता हे राम लक्ष्मण निघाले, तर त्यांनी तिचा जो बालमित्र होता इंद्रनगरचा राजकुमार, त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं होतं. वनमाला लक्ष्मण के अलावा किसी दूसरे पुरुष से विवाह नहीं करना चाहती थी, इसलिए उसने मरने का निश्चय कर लिया था. वनमाला सूर्यास्त के पश्चात वन देवी की पूजा के लिए माता पिता से आज्ञा लेकर वन में पहुंची. राम लक्ष्मण और सीता जहाँ ठहरे हुए थे, वनमाला भी वहीं पहुंच जाती है. वन देवता की पूजा करके आत्मघात की इच्छा से वह एक पेड़ के पास जाती है. वट वृक्ष के नीचे आकर फांसी तैयार करके कहती है, हे वन देवता, अगर लक्ष्मण विचरण करते हुए इधर आए तो उनसे कहना कि तुम्हारे विरह में वनमाला मृत्यू को प्राप्त हो गई है. लक्ष्मणाला सांगशील बा, समजा इकडे कधी आले तर. लक्ष्मण पहले से ही वनमाला के शरीर की सुगंध पाकर उस और आकर वटवृक्ष के पीछे खड़ा हुआ सब सुन रहा. तो पहिलेच तिथे जिवंत असतं. आलेला असतो. हां, त्या झाडाच्या मागे चालला असतो. जैसे ही वनमाला ने मरने की इच्छा से गले में फांसी बांधी, तो तुरंत ही लक्ष्मण ने उसका हाथ पकड़ लिया और उससे कहा कि तुमने लक्ष्मण के बारे में जो सुन रखा है वैसा देख लो, मैं वही लक्ष्मण हूँ. काय कथा आहे. कोइन्सिडन्स तेव्हा पण व्हायचे. आपण आपल्या लोकांना गुन्हा करून दोष देतो. वनमाला हर्ष के कारण रोमांचित हो गई. देखे समय की विचित्रता. तेव्हा होती असेल काय, चमत्कारच होते ते प्रकारचे. आताही मान्यच आहे. आता अशी इव्हेंट घडतातच ना. आता मान्यच हां, आहे. अजूनही होतातच ना. कधीतरी कोणतरी चुकून भेटतोच ना हा, आपल्याला. भेटतो. नाही. एवढंच आहे की आता फक्त आपण पेपर मधून वाचतो. हां, नाही आपल्या बाबतीत होतं ना. आता मला माझा मित्र काश्मीरला भेटला नाही का, त्या दल लेकमध्ये. आम्ही नुकतं बाहेर आलो. हा, प्रवास करा. हां, आणि तिथे मला माझा डिपार्टमेंटचा मित्र तिथेच भेटला. आता तर कसं काय तिथे ऐन वेळ तीच वेळ. आणि तिथे आम्ही मग सोबत चहा वगैरे केलो. ठरवून गेलो असतो तर भेट झाली नसती, पण आमची भेट झाली तिथे. म्हणजे असा योगायोग होऊ शकतो. वनमाला हर्ष के कारण रोमांचित हो गई. देखे समय की विचित्रता. गले में फांसी डलने वाली थी पर लक्ष्मण की वरमाला डल गई. फांसी की जगह वरमाला डल गई. लक्ष्मण और वनमाला दोनों राम और सीता के पास जाते हैं और पूर्वोक्त सारा वृत्तांत बताते हैं. इधर राजा पृथ्वीधर को भी जब पता चलता है कि लक्ष्मण अपने भाई राम और उसकी पत्नी सीता के साथ आए हैं और वनमाला वही है, तो आदरपूर्वक उनका अपने नगर में प्रवेश करवाते हैं. वे तीनों अनेक दिन तक राजा पृथ्वीधर के अतिथि होकर वहाँ रहते हैं. म्हणजे राम लक्ष्मणाने ते वनवास काही असं छान एन्जॉय पण केलेलं आहे. नाही का, जरी मध्ये मध्ये संकट आली. हां, म्हणून ते निघाले. आणि असं काही शिक्षा म्हणून निघाले नाही ते. पर्यटनच आहे एक प्रकारचं. नाही का, पर्यटन एक अल्टरनेटिव्ह मार्ग पाहिजे की आता आपण जर इथून नाही गेलो तर भारत राज्य कसं करायचं, म्हणून ते निघा. तेव्हा चला आम्ही दक्षिणेकडे जाऊन डोळ्यासमोर राहिलं असतं तर मग ते अजून त्रास हा. झाला. म्हणजे बाहेर विदेशात साऊथ टूर करून येतो बा आम्ही. दक्षिणेकडे जाऊन येतो. हां, काम पण केलं ना. आता 2 राजांना त्यांनी वाचवलं.
त्यांचं राज्य बहाल केलं. ते कसं ते मुळातच शलाका पुरुष हा. आणि त्याच्यामुळे कुठेही दिसेल तर त्याचा प्रभाव तो कामामध्ये दिसणारच. त्याच्यामुळे त्यांच्या प्रभावामुळे आपोआपच सगळे हे जे तिथे जे पेंडिंग इश्यूज होते ते सगळे क्लिअर व्हायला लागले. एक दिन राम लक्ष्मण पृथ्वीधर राजा के पास बैठकर कुछ वार्ता कर रहे थे, तभी वहाँ राजा अतिवीर्य का दूत आता है. वह बताता है कि राजा अतिवीर्य अयोध्या के राजा भरत पर आक्रमण करना चाहता है, इसलिए आपको शीघ्र बुलाया है. लक्ष्मण दूत से इसका कारण पूछते हैं. तब वह का बरं तो भरतावरती आक्रमण करता है. तब वह बताता है कि राजा अतिवीर्य ने राजा भरत से अपनी दासता स्वीकार करने को कहा था. म्हणजे त्यांनी म्हटलं होतं दशरथाला की तू माझ्या शरणी आहे, परंतु राजा भरत ने मना कर दिया था, इसलिए वह राजा भरत पर आक्रमण करना चाहते हैं. राजा पृथ्वीधर ने दूत से कहा कि तुम मेरे वहाँ आने का संदेश राजा अतिवीर्य को दे दो. कि बोल दो भैया वो भरत तो नहीं मगर उसका भैया है. परंतु राम लक्ष्मण सीता और पृथ्वीधर राजा के 100 पुत्र अतिवीर्य के नगर के समीप पहुँचते हैं. त्याची 100 मुलं आणि हे 3 जण तिथे जातात. वह सब मिलकर सलाह करते हैं कि राजा अतिवीर्य को हमें गुप्त रूप से ही परास्त करना होगा, क्योंकि उसकी सैन्य शक्ति और पराक्रम बहुत अधिक है. राम ने वहाँ आर्यकाओं से सहित एक जिन मंदिर देखा. हाँ या राम ने वहाँ आर्य कंवल से सहित एक जिन मंदिर देखा. मंदिर के भीतर प्रवेश कर भगवान तथा आर्यकाओं को नमस्कार किया. उन आर्यकाओं में जो वरधर्मा नाम की गणिनी आर्यका थी, उसने उनके पास राम ने सीता को रखा तथा सीता के पास ही अपने सब शस्त्र रख दिए. उन आर्यकाओं में जो वरधर्मा नाम की गणिनी आर्यका थी, उनके पास राम ने सीता को रखा. म्हणजे आता गुप्त रीतीने त्यांना त्या अतिवीर्याकडे जायचं आहे, तर सीताला त्यांनी त्या आर्यकेकडे ठेवून दिलं. सीता गुहा आहे हाँ हाँ. और सीता के पास ही अपने सब शस्त्र रख दिए. शस्त्र नाही नेली त्यांनी, कारण त्यांना फक्त काहीतरी वेगळंच काहीतरी करायचं होतं, गुप्त रूप से परास्त करना था. वहाँ से निकलकर अतिशय चतुर राम ने अपना नर्तकी का वेश बनाया. रामाने नर्तकीचा वेश धारण केला. तो म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ते राजा अतिवीर्य जे आहे त्यांनी भरताच्या वरती आक्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्याला त्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला शरण आहे. त्यांनी नाही म्हटलं भरताने. भरत तेव्हा अयोध्येला राज्य करत होता आणि हे वनवासात होते रामला. तर मग तो त्यांच्यावरती आक्रमण करणार होता भरत. आता हे त्यांना कळलं, हे तिथेच होते वनवासात, त्यांच्या त्या अतिवीर्याच्या राजाच्या राज्याजवळच होते. तर हे 3 जण आणि त्याचे काही त्या तिथला राजा होता पृथ्वीधर राजा, त्याचे 100 मुलं असे मिळून तिथे जातात. आता याच्याकडे सैन्य खूप जास्त असते या अतिवीर्याकडे, म्हणून ते ठरवतात की गुप्तरित्या आपण काहीतरी करू आणि त्याला हरवू. म्हणून ते सीतेला त्या एका मंदिरामध्ये एका आर्यकेजवळ ठेवून देतात आणि शस्त्र पण तिथेच ठेवतात. आणि रामाने नंतर नर्तकीचा वेश धारण केला और लक्ष्मण आदि अन्य राजपुत्रों ने भी स्त्रियों का वेश धारण किया. सब लोगों के साथ राम ने लीलापूर्वक राजमहल के द्वार की ओर प्रस्थान किया. सगळेजण मिळून गेले तिथे. उन नर्तकियों को देखकर समस्त नगरवासी उनके पीछे लग गए. एवढ्या सुंदर सुंदर स्त्रिया आलेल्या आहेत, तर सगळे त्यांच्या मागे मागे लागले. तदनंतर उत्तम चेष्टाओं को धारण करने वाली वे नर्तकियां सब लोगों के मन को हरती हुई राजमहल के द्वार पहुंच गई. ते असं करत करत ते तिथे पोहोचले. वहाँ पहुंचकर उन सब ने मधुर स्वर में गीत गाना शुरू कर दिया.
उनका मधुर संगीत सुनकर और हाव भाव देखकर राजा अतिवीर्य उनके पास खींचा चला गया। नृत्य करते करते उस नर्तकी ने समस्त सभा को अपने वशीभूत कर लिया और राजा भरत की प्रशंसा करने लगी। म्हणजे नंतर ती पहिले तर तिने मनोरंजन केलं आणि मग त्यांना असं वशीभूत केलं, सगळे तिच्या ह्याच्यावरती मोहित झाल्यानंतर मग तिने राजा भरताची प्रशंसा करना शुरू किया, जिसे सुनकर राजा अतिवीर्य अत्यधिक क्रोधित हो गया और उसने जैसे ही उस नर्तकी को मारने के लिए अपनी तलवार उठाई, तभी नर्तकी वेशधारी राम ने उसको बालों से पकड़ लिया और उससे तलवार छीन ली। म्हणजे थोडक्यात ते शिवाजी अफजल खान सारखं झालेलं दिसते। राम ने अतिवीर्य को बंदी बना लिया, त्याला त्याने धरून घेतला। नर्तकी रूपधारी राम ने वहाँ उपस्थित अन्य राजाओं से कहा, यदि आप लोगों को अपना जीवन प्यारा है तो अतिवीर्य का पक्ष छोड़कर विनयवान भरत के चरणों में नमस्कार करो। हे बघा, आम्ही तुमच्या या अतिवीर्याला जसं धरलं आहे तर तसंच तुम्हालाही आम्ही धरू शकतो। तर तुम्हाला जर तुमचं आयुष्य हवं असेल तर तुम्ही भरताच्या शरण जा। नर्तकी की ऐसी शक्ति देखकर लोग आपस में कहने लगे कि अहो, जिसकी नृत्यकारिणियों की इसी चेष्टा से उस भरत की शक्ति का क्या ठिकाणा होगा। म्हणजे त्या नृत्याची तिची अशी चेष्टा आहे, म्हणजे इतकी तिची कला आहे, जास्त आहे, चांगली आहे। भरताची भक्त तर मग भरताची शक्ती किती असेल, प्रशंसा करते, तिची इतकी ताकद आहे, भरताची किती असेल। तदनंतर राम अतिवीर्य को पकड़कर हाथी पर सवार होकर अपने परिजन के साथ जिन मंदिर गए। वहाँ उन्होंने बड़े हर्ष के साथ मंदिर में प्रवेश किया। मंदिर में सर्व संघ के साथ जो वरधर्मा नाम की गणिनी ठहरी हुई थी, राम ने सीता के साथ उनकी उत्तम पूजा की। राम ने अतिवीर्य को लक्ष्मण को सौंप दिया। लक्ष्मण क्रोधित हो अतिवीर्य का वध करने के लिए उद्यत हुआ। तब सीता ने लक्ष्मण को ऐसा करने से रोक दिया। लक्ष्मण जरा संतापी होता। लक्ष्मण को शांत देख प्रतिबोध को प्राप्त हुआ अतिवीर्य राम की स्तुति करने लगा। मग शेवटी तर अतिवीर्यांनी पण रामाची स्तुति शुरू केली। वह अपने द्वारा किए गए कार्य की निंदा करता है और राम से क्षमा याचना करता है। राम अतिवीर्य को उसका राज्य वापस देते हैं, परंतु अतिवीर्य पुनः राज्य करने से मना कर देता है। अतिवीर्य श्रुतिधर मुनिराज के पास जाकर दीक्षा धारण कर लेता है। आता इथे मुनी बदलले, तेव्हा ते एक वेगळे होते। हाँ, तो प्रदेश बदलला है। तब राम अतिवीर्य के पुत्र विजय रथ को राज सिंहासन पर बिठा देते हैं। म्हणजे अतिवीर्याच्या मुलालाच त्यांनी सिंहासनावर बसवलं। म्हणजे तिला नाही दिलं, पण मग ती जी त्यांची मुलगी होती मुलाच्या वेशात होती। प्रसन्न होकर विजय रथ अपनी बहन रत्नमाला को लक्ष्मण के लिए देता है। म्हणजे आता ही लक्ष्मणाची ही तिसरं लग्न प्रवासात। हे असं भरतांना जे 90,000 राण्या होत्या, ते तशातलाच प्रकार। तसंच जिथे गेला तिथे ते राजा त्यांना एक मुलगी देऊन टाकायचे। लग्न करायचं नाही करायचं, लग्न करायचं नाही, म्हणजे ते अंकित करून निघाले। बरं, म्हणजे तेवढंच रिलेशन राहायचं त्यांचं। त्याचा उद्देश तो मला असं वाटतं ती एक प्रकारची असे एक तो पद्धतच असते त्यावेळेस। मुलगी दिली म्हणजे मग ते पूर्ण बांधील हां, संपत्ती गोळा केली। जसं आपण शाल श्रीफळ देतो तसं ते तसं या ठिकाणी या तिघात लक्ष्मण होता। लक्ष्मण होता, पण ते लक्ष्मणालाच का रामाला काय नाही, राम आता काहीतरी म्हटलं असेल, एक रामासोबत सीता होती। एक पत्नी व्रत आहे म्हणजे रामाचे तर पुष्कळ लग्न झाले। रामाच्या 17,000 स्त्रिया होत्या। 17,000 स्त्रिया। रामाची तरी मी एक पत्नी म्हणतात त्याला ना। नाही, रामाची कुठे लग्न झालं? 17,000 स्त्रिया होत्या। आलं टाइम। हो, पहिले सुरुवातीला आलं। 17,000 होते त्याच्यात। पण सीता आता रामासोबत तिला जास्त एकनिष्ठ असेल, पट्टराणी पट्टराणी असेल किंवा हे असेल। रावणाला सुद्धा 17,000 होते, लक्ष्मणालाही 14,000 होते। त्यामुळे त्यांचं धन पण तेव्हा ते काय होतं, राण्या म्हणजे ते काही पत्नी नव्हत्या त्या, त्यांना ते नाव देऊन द्यायचे, ते धन त्यांना अभय मिळायचं। चला बा, हे जसं श्रीकृष्णाने 8,000 स्त्रियांशी एकदम 16,000 स्त्रियांशी लग्न केलं होतं, कारण त्यांना अभय मिळालं किंवा चला श्रीकृष्ण हा त्यांना प्रोटेक्शन म्हणून आहे।
तसं होतं. त्यांची जबाबदारी घेतली हाँ। असं. तत्पश्चात वह सब पृथ्वीराज राजा के पास लौट जाते हैं, परत वापस त्या पृथ्वीराज राजाकडे गेले. भरत को जब पता चलता है कि अतिवीर्य को किसी नर्तकी ने बंदी बना लिया है, तो वह विचार करता है कि जरूर किसी शासन देवी ने नर्तकी के रूप में आकर हमारी मदत की है. हं. तर भरताला कळते की हे काहीतरी कोणीतरी एखादा देवीने आपल्याला मदत केली. विजयद्रथ अपनी दूसरी बहन विजय सुंदरी को भरत के लिए देता है. म्हणजे त्यांनी एक मुलगी लक्ष्मणला दिली आणि दुसरी मुलगी भरतला दिली. राजा पृथ्वीधर के नगर में कुछ दिन रहने के पश्चात एक दिन वे रात्रि में गुप्त रूप से निकलकर क्षेमांजलि नगर के अत्यंत सुंदर उद्यान में पहुंचते हैं. लक्ष्मण नगर की शोभा देखने जाते हैं, तब उन्हें वहाँ के लोगों से पता चलता है कि यहाँ के राजा शत्रुदमन की अत्यंत सुंदर जितपद्मा नाम की कन्या है. राजा ने अपनी कन्या के विवाह के लिए एक शर्त रखी है कि जो पुरुष राजा द्वारा छोड़ी गई शक्ति को झेलेगा वही जितपद्मा का पति होगा. सभी को अपना जीवन प्यारा होता है, इसलिए कोई भी उस शक्ति को ग्रहण करने के लिए तैयार नहीं होता था. कोणती शक्ती होती काय म्हणते? जीत शक्ती म्हणजे? हाँ, नहीं, राजा द्वारा छोड़ी गई शक्ति को जो झेलेगा, अच्छा, छोड़े गए जो- शक्ती. आता राजा काय सोडत माहित नाही, बाणे सोडू शकतो किंवा काही सोडू शकतो, म्हणून कोणीच जात नव्हतं. इसी कारण जीत पद्मा भी पुरुषों से द्वेष करती थी. आता कोणीच तिच्याशी लग्न करायला तयार होत नहीं, म्हणून ती द्वेष करायची. यह सब वृत्तांत सुनकर लक्ष्मण राजा शत्रुदमन के पास पहुंच जाता है. वह राजा से कहता है कि हे राजन, तुम अपनी शक्ति छोड़ो, मैं उसे झेल लूंगा. तब राजा शत्रुदमन ने लक्ष्मण पर 5 शक्ति छोड़ी. लक्ष्मण उन सबको सहजता से झेल लेता है. कोणत्या कोणत्या सोडल्यात ती द्यायला पाहिजे होतं, नाही? कदाचित त्या डिटेल याच्यामध्ये असेल नाही. ते रामायणात हा, actual त्या पुस्तकात बघावं लागेल. तुम्हाला खंडामध्ये. मिळालं तर उद्या सांगतो काय काय होतं. 5 शक्ति छोड़ी. लक्ष्मण उन सबको सहजता से झेल लेता है. राजा शत्रुदमन अपनी प्रतिज्ञा अनुसार जित पद्मा को लक्ष्मण के लिए देता है. मग तो त्याची मुलगी परत लक्ष्मणाला मिळाली. राजा शत्रुदमन आदरपूर्वक राम और सीता को भी अपने महल में ले आता है. वे सब कुछ दिनों तक क्षेमांजलि नगर में रहते हैं. पश्चात आगे के लिए विहार करते हैं. बघा इथे पण त्यांना छान थाट माट मिळालाय. बघा रामाला सीतेला काही त्रास झालेला नाही. उगाच लोक म्हणतात काटे चुबले ते असं झालं तसं नाही, झालं. नाही, तुम्ही जसं समजता हम्म. किंवा थाटमाट तसं काही नव्हतं. आता राजाकडे गेल्यानंतर काय? राजमहल म्हणजे काय, तो काय असं आपल्यासारखं लक्झरियस फ्लॅट नव्हता किंवा काय नव्हतं. इट वॉज हाऊस. महल में ले जाता है ना. महल में राहणं म्हणजे महल म्हणजे आता मोठं घर, मोठा महल, राजवाडा जसा असतो आपला, हा. गडी कशी असते हा, तसं. तसं. हा. गरज होते. हा घरच होते चांगलं. आणि किती राहिलाय तो, म्हणजे बघा त्याने किती लोकांशी संपर्क झाला आतापर्यंत. 4-5 राजांशी संपर्क झालाय. 3-4 शत्रू त्यांनी मारलेत. तिकडे होते बा, जयपूर उदयपूरकडे केवढं भव्य राज्य हा आहे. त्या लोकांनी हे त्यावेळेस काय हे जे झालंय हे 3000 अंदाजे 3000 किंवा 2800 वर्षापूर्वीची कथा आहे. हम्म. आता महावीर स्वामींना किती वर्ष झाले आता? 2550 2550 वर्ष झाले. अच्छा, महावीर स्वामींना निर्वाणला त्यांच्या निर्वाणला हा, झाले, हो. त्यांच्या समोरमध्ये यांनी ही स्टोरी सांगितली आहे रामाची. मुनी सरोवरच्या वेळेसची स्टोरी आहे. राम मुनी सुरत ते आपले कीर्तन करत होते त्यावेळेस अयोध्येमध्ये राम होते. हे होते म्हणजे 3000 नाही जास्त असतील. 10,000 वर्षापूर्वीचे असेल. असं. कारण हे महावीरांचं वय जास्त नव्हतं. 72 वर्ष 72 वर्षच होतं त्यांना फक्त. 72 होतं. पण त्याच्या आधी जे होते ते त्यांचं वय जास्त होतं. 1000 वर्ष असायचे. 10,000 नाही, 10,000. हा 10,000 पण वर्ष 10,000 असायचे. आता ते ते आदिनाथ स्वामीपर्यंत वय ब्रह्मसुंदरी ते त्याचं जो वय एक किती दाखवलंय? युगाचे परिणाम 365 दिवसाचं 1 वर्ष आता असं सूर्य तर होतं तोच का? होता ना. हा. सूर्य तोच दहा- होता. दहा- ते काय धनुष्य- काहीतरी वेगळं परिणाम नाही, होतं. त्याचं परिणाम जे होतं पाचशे ते वर्ष. असं एक खड्डा, त्याच्यात एक केस टाकायचा, तो वर्षाचा एक असतो. ते असा एक एक असे किती भरले केसानं तर ते वर्ष हा. असं असायचं. हा. पण त्याचं मोजमाप हे वेगळं आहे. ते तेच तर. गणितच वेगळं आहे. आता ते- आपल्याकडे दिलंय ते. या दुर्योधनाने तोच प्रश्न विचारला होता ना. ते 14 वर्षाचा त्यांना वनवास झाला होता ना हा, पांडवांना. हा,
तर तो म्हणतो की तुम्ही 7 दिवस आधीच आलेले आहेत, तुम्ही म्हणून मी तुम्हाला राज्यात येणार नाही. आणि ते म्हणतात नाही आम्ही बरोबर गणना केलेली आहे. आता शेवटी गणना करण्याचं आपण कधी कधी दगड गोळा करणार, ते टाकणार रोजचे, मग ते 365 झाले की एक काढणार, मग दुसरा. नक्षत्राचा त्याचा अभ्यास करून हां, पण तरी पण काहीतरी 7 दिवसाचा फरक त्यांनी काढला होता दुर्योधनाने. म्हणजे तुम्ही 7 दिवस आधी आले आणि हा म्हणे नाही बघा म्हणे आम्ही याप्रमाणे कुठेतरी पंचांगामध्ये तो फरक पडलेला आहे. कारण हे विज्ञानाला हा. नाही वाटत. 10,000 वर्षांनी. नाही, आधी नाही, तसं नाही. होतं. सत्ययुगामध्ये त्यांचं वय कसं आहे? केवढं होतं आणि त्यांची हाईट केवढी होती तेव्हा. Height. आदिनाथ भगवंताची हाईट 500 धनुष्य म्हटलेलं आहे. म्हणजे ते धनुष्य इथं बोलायचे. आता 1500 धनुष्य फूट. म्हणजे 1500 तुम्ही फूट. तीन आपली फुटाचं समजा. आपली एक पुरुषाची किंवा तीन हाताची त्यांचा आवाज म्हणजे आहे. एक आपल्या धनुष्य. जीवनाचा. आता 500 म्हणजे त्यांचं 1500 चालायचं फूट. म्हणे. आता तो 1500 त्या फूट संवसारात असे चालायचं. त्याचे महत्व. काही हजारो महल. पक्षी सगळे आता ऐकायचे. ते कसं काय म्हणजे ठीक आहे आपण होतं मान्य तेव्हा ते. करायचं. ठीक आहे पण आपण मान्य करायचं. कमी होत असतं. म्हणजे ते जरी होतं, आपल्याला- मान्य करायला पाहिजे. आपण कल्पना करू शकत नाही. कुंडलपूर, राजरूप, परंतु ते मान्य करायला नाव पाहिजे. घ्यायचे ना. कारण असं काहीतरी वाटायचं त्याला- काल्पनिक नाव आहे. सायन्स आहे. पण मग ते आहेत, जाऊन आलो आपण, पाहून आलो, फिरून आलो सगळं. आहेत ते गाव असं. म्हणजे कदाचित- काल्पनिक नाहीये सगळं. कदाचित एखादा आपण त्यापैकी एखादा असेल हा. जो अजून चालू आहे आपल्या चालू नाही असं म्हणतात ना, आपल्याला दिसत नाही आहे परंतु तीर्थंकर अजूनही अस्तित्वात आहे. समोरचा नाही त्यांचा. आता आहेच म्हणजे तो ना मग. 20 किलोमीटर त्या त्यांचा कोणते आता आवाज. शेवटचे तीर्थंकर पशु- कोण पक्षी सगळे अस्तित्वात बसायचे म्हणे. महावीर नाही. विदेश पण क्षेत्रात श्रीमंत भगवान जे आहे हा? तर ते हा. जे याचा आपला विदेय क्षेत्र स्थित जे आहे हम्म. तिथे 20 तीर्थंकराचा अजूनही समोशरण आहे. हा. एक साथ 20 तीर्थंकराचं समोशरण आहे. एका साथ नाही, ते- अलग अलग नाही हम्म. नाही एक साथ म्हणजे असं आपला एका वेळेस महावीर झाले हम्म. त्याच्या अगोदर वासुदेव झाले समजा हम्म. पार्श्वनाथ झाले तर अलग अलग समोशरण होते पण ते पण समोर काळामध्ये फरक होता त्यांच्या. हो ना मग ते अलग अलग होते एका वेळेस आता आता विदेय क्षेत्रात सध्याची परिस्थिती आहे त्यात 20 तीर्थंकराचे अलग अलग नाही, नाही, एका वेळेस असतील पण ते ठिकाणं वेगळे वेगळे असतील. ठिकाणं वेगळे. 20 हे समोसा. समोसा क्षेत्राचे भाग केलेले हा, आहेत. हा. ते वेगवेगळ्या ठिकाणी या असतील. आहे. म्हणजे अजूनही ते आहेत आपल्याला दिसत नाही आपल्या दृष्टीने. म्हणून कधी विदेय कधी क्षेत्रात केव्हा विदेय क्षेत्र कुठं आहे याचा काय आपण विचार नाही होऊ शकत ना. नाही नाही आहे ना त्यामुळे ज्या अचानक घटना होतात किंवा अचानक कधी कधी लाभ होतो त्याला कारणीभूत हे असतात म्हणतात. त्यांची ती प्रभाव असतो. त्यामुळे आपले कधी कधी एखाद्या वेळेस अचानक आपण एखाद्या संकटातून बाहेर पडतो. ॲक्सिडेंट होता होता वाचतो किंवा काय होतं तर ते म्हणजे त्याच्या वेळेस आपल्याला यांनी मदत केलेली असते पण ते दिसत नाही. आता एक कसं आहे शलाका पुरुष सगळे वैखरिक पुरुष आहे. म्हणजे त्यांचं शरीर अनेक प्रतिमेमध्ये तुम्हाला हा दिसतं. दिसतं. हा. जसं कृष्णाचं म्हणतो आपण अनेक ठिकाणी अनेक गोपिया बरोबर तो राहत होता. तसंच हे लग्न करून असंही म्हणतात जिथं लग्न करून तिथे एकाच वेळेस ते लक्ष्मण श्री दिसतं. त्यांच्यासोबत असायचं वास्तव्याला. आणि खरा लक्ष्मण तर तो पुढे चालला तर त्याचे वैखरिक शरीर जे आहे ते तिथं त्याच्यासोबत त्यांचं ते आभा मंडळच इतकं मोठं हा. असायचं की त्या पूर्ण आभा मंडळात त्यांचा भास व्हायचा. आता सीतासहित आता तिथून निघाले ते त्या महिलामधनं. सीतासहित राम लक्ष्मण नाना प्रकार के वनों में धीरे धीरे विहार करते हुए वंशस्थ दिति नगर में पहुंचते हैं. म्हणजे त्याही वेळेस दक्षिणेकडे भरपूर लोक नगरं वगैरे होती. जंगल तर होतंच म्हणा, दाट दंडकारण्य वगैरे सगळं त्यावेळेस होतंच. उस नगर के समीप ही उन्होंने वंशधर नाम का पर्वत देखा. उस नगर के लोग घबरा कर भय से कहीं अन्यत्र जा रहे थे. तब राम ने एक मनुष्य को पूछा, हे भद्र, आप सब घबराए हुए कहाँ जा रहे हो? इस भय का कारण क्या है? उस मनुष्य ने कहा कि इस पर्वत के शिखर पर रात्रि के समय भयंकर शब्द होता है और आज तीसरा दिन है. पर्वतामधून काहीतरी भयंकर शब्द बाहेर येतात आणि आजचा तिसरा दिवस है. जो शब्द पर्वत पर होता है उसकी प्रतिध्वनि सर्वत्र गूंज उठती है. उस भयंकर शब्द से मानो समस्त पृथ्वी हिल उठती है. कान के पर्दे फटने लगते हैं. इसलिए सब लोग उस शब्द के भय से
रात्रि प्रारंभ होते ही भाग जाते हैं और प्रभात होने पर पुनः वापस आते हैं। रात्रि पड़े सकाळी परत वापस आएंगे। यह सुनकर सीता ने राम लक्ष्मण से कहा कि जहाँ ये सब लोग जा रहे हैं वहाँ हम लोग भी चलते हैं। राम ने घबराई हुई सीता से हंसकर कहा की तुम्हें बहुत भय लग रहा है। तिला वाटतं चला आपण पण रात्री निघून जाऊ, मग कशाला थांबायचं इथे। तुम्हें बहुत भय लग रहा है, इसलिए जहाँ ये लोग जाते हैं वहाँ तुम भी चली जाओ। तुला जायचं तर तू जा त्यांच्यासोबत। प्रभात होने पर इन लोगों के साथ हम दोनों को खोजती हुई इस पर्वत के समीप आ जाना। सकाळी उठून तू येऊन जा परत त्या पर्वतापाशी। भय से कांपती हुई सीता ने कहा कि हमेशा आप लोगों की हट केकड़े की पकड़ के समान विलक्षण ही है। तिला जरा राग येतो, तुम्ही नेहमी असं काहीतरी असं करत राहता, काही गरज नसताना संकटात पडून देता स्वतःला। उसे दूर करने में कौन समर्थ है। सगळ्यात बायकांना असं वाटतं। तर प्रत्येक वेळेस तुम्हाला यशच मिळेल असं नाही आहे। ऐसा कहती हुई वह राम के पीछे पीछे चलने लगी। मग ती नाईलाजाने त्याच्या मागे मागे जाते। ऊंची नीची चट्टानों का समूह पार कर भय से रहित राम लक्ष्मण सीता के साथ पर्वत के चौड़े शिखर पर जा पहुंचे। मग ती बघतात की शिखरवर जाऊनच बघू आता कोण आहे आवाज करणार। ऊपर जाकर उन्होंने देखा कि श्री कुलभूषण एवं श्री देशभूषण नामक दो मुनुराज कायोत्सर्ग मुद्रा में ध्यानारूढ है। यांची दीक्षा तिकडे झाली होती ना कुंथलगिरीला, हा. त्यांची स्टोरी आहे ती। दीक्षा झाली होती का हे झालं? नाही, दीक्षा नाही, त्यांचं हे निर्वाणच झालं होतं। निर्वाण झालं. निर्वाण हा. तपैतीच झालं त्यांना। हा, तप आणि निर्वाण काय तपाई असेल काय माहित नाही, पण निर्वाण झालेलं होतं असं आहे. तो ते कायोत्सर्ग मुद्रा में ध्यानारूढ़ है। भक्ति से नमस्कार करते हुए वो तीनों उनके पास गए। दर्शन करते ही उन्होंने बिच्छुओं से घिरे उन दोनों मुनिराजों को देखा। त्यांच्या भोवताल सगळे विंचू जमा झालेले असतात। यह देख वे क्षणभर के लिए निश्चय खड़े रह गए। पश्चात जो दूर हटाने पर भी बार बार वहीं लौटकर आते थे, ऐसे सांप बिच्छुओं को धनुष्य से अग्रभाग से दूर किया। आणि साप पण होते काही की ते साप पण त्यांना बाहेर काढलं तरी परत ते यायचे, तर त्यांना मग त्यांनी धनुष्याने सगळे त्यांच्यापासून बाजूला केले। भक्ति से भरी सीता ने झरने के जल से उन मुनिराजों के पैर धोकर गंध से लिप्त किया। मग सीताने त्यांच्या पायावर धुतले आणि गंध वगैरह काय औषधि वगैरह लावले असते। लक्ष्मण के द्वारा निकटवर्ती लताओं से तोड़कर दिए गए सुगंधित फूलों से खूब पूजा की। लक्ष्मणाने फूल वगैरह आणले। अंजलि रूपी कमल की बोड़ियों से जिनके ललाट शोभायमान थे, ऐसे उन सब ने भक्तिपूर्वक मंदिराज की वंदना की। म्हणजे त्यांचे कमळासारखे हे म्हणतात बा ते ललाट, म्हणजे त्यांचं मस्तक कपाळ शोभायमान होतं, अशांची त्यांनी वंदना केली। अत्यंत उत्तम तथा मधुर अक्षरों में गाते हुए राम ने वीणा को गोद में रखकर बजाया। रामाने वीणा वाजली आणि गाणे म्हटलं। लक्ष्मण ने भी बड़े आदर से तत्वपूर्ण गान किया। लक्ष्मण पण गायक होता, त्यांनी गाणं म्हटलं। सीता ने उस प्रकार नृत्य किया जिस प्रकार की जिनेंद्र की जन्माभिषेक के समय सुमेरु पर श्रीदेवी ने किया था। म्हणजे जन्माभिषेकाच्या वेळेस जसं नृत्य केलं होतं तसं नृत्य सीताने केलं। थोड़ी देर पश्चात सूर्य अस्त हो गया। नील मेघ के समान आभा वाला सघन अंधकार समस्त दिशाओं में छा गया। उसी समय ऐसा विचित्र शब्द सुनाई दिया जो आकाश को भेदन करता हुआ सा जान पड़ता था। भूतों के झुंड महाभयंकर अट्टहास करने लगी। भूत पण जमा झाली, पण भूत असे पर्वतांच्या टोकावर नाही आहेत, ते झाडावर वगैरे असतात। नाही, नाही, कुठे असतं. असू शकतं। राक्षस नीरस शब्द करने लगी। राक्षसी हा हा हु हु करके आवाज करायला लगी। सैकड़ों कलेवर भयंकर नृत्य करने लगी। मेघ दुर्गंधित खून की बड़ी मोटी बूंदों से वर्षा करने लगे। बापरे, म्हणजे रक्ताची वर्षा व्हायला लागली ढगातून। अनेक राक्षस तथा मायामयी श्रृगालियाँ अपने भयंकर मुखों से लपलपाती अग्निज्वाला उगलने लगी।
तोंडातून आग बाहर काढ़ने लगी। डाकिनियाँ आंतों एवं हड्डियों के आभूषण धारण कर मुदिराजों के चारों ओर क्रूर शब्द करती हुई नृत्य करने लगी। जे त्यांना म्हणजे हा एक ते प्रकारचा उपसर्ग उपसर्गाचा हा, होता. तो आवाज जो आहे तो त्या हा. उपसर्गाचा होता, जिससे भूतल क्षोभ को प्राप्त हो गया, जिससे भूतल क्षोभ को प्राप्त हो गया और पर्वत की चट्टाने हिल उठी। त्यामुळे ते त्या नृत्यामुळे ते पहाड़ पण हालायला लागला। परंतु महाधीरवीर दोनों मुनिराज अपने ध्यान से किंचित भी चलायमान नहीं हुए। एवढं सगळं असताना साप विंचू चावत असताना सुद्धा त्या लोकांनी तो उपसर्ग सहन केला। यह सब देख सीता नृत्य छोड़ कांपती हुई राम से लिपट गई, ती पण घाबरली। तब राम ने सीता को मुनिराज के समीप बिठा दिया और स्वयं लक्ष्मण के साथ युद्ध के लिए तयार हो गए। मग आता राम लक्ष्मण लढायला तयार झाले। घ्यायचं का पुढचं? पुढची आता लढाईचं वर्णन आहे आणि मग ते केवळ ज्ञान वगैरे ते सांगतात की सगळं का होतं आहे। हा इव्हेंट करून घ्यायचं बरं। राम लक्ष्मण ने अपने अपने धनुष्य से जोर से टंकार का शब्द किया, ऐसा लगा कि मानो वज्रपात हुआ। असं ओढल्याबरोबर असा जोरात आवाज आला। उन्हें बलभद्र एवं नारायण समझकर ज्योतिषी देव अग्निप्रभ ने अपनी माया समेट ली। ते पाहिल्यावरती तो एक कोण होता उपद्रव करणारा अग्निप्रभ, त्यांनी आपली माया समेटली एवं भय के कारण वहाँ से पलायन कर दिया, तो पळून गेला। उपसर्ग दूर होने पर दोनों मुनिराजों को क्षण भर में केवल ज्ञान हो गया। होत नव्हता तो त्यांना लगेच झाला। चारों निकाय के देव उनके केवल ज्ञान की पूजा करने वहाँ आ गए। केवलियों की पूजा कर यथास्थान बैठ गए। श्री राम ने नमस्कार कर केवली भगवान से पूछा, हे भगवान, रात्रि के समय आप दोनों के ऊपर यह उपसर्ग किसने किया और आप दोनों में परस्पर अति स्नेह किस कारण हुआ? तब केवली भगवान की दिव्य ध्वनि हुई, पद्मिनी नगर में राजा विजय पर्वत अपनी रानी धारिणी के साथ रहता था। ही आता यांची देशभूषण कुलभूषणची स्टोरी, त्याची स्टोरी सांगतोय ते। पद्मिनी नगर में राजा विजय पर्वत अपनी रानी धारिणी के साथ रहता था। राजा विजय पर्वत के अमृतसर नाम का दूत था, उसकी स्त्री का नाम उपयोगा था। उनके 2 पुत्र थे, म्हणजे त्या दूताचे ना की राजाचे राजाचे 2 पुत्र होते, उदित आणि मुदित। एक बार राजा विजय पर्वत ने अमृतसर को किसी कार्य के लिए प्रदेश भेजा, तो त्याचा दूत होता। अमृतसर के साथ उसका मित्र वसुभूति भी प्रदेश गए। वसुभूति का अमृतसर के पत्नी के साथ अनुचित संबंध था। वसुभूति का जैसा मित्र था, दुष्ट वसुभूति ने योग्य अवसर देखकर मार्ग में अमृतसर की हत्या कर दी एवं स्वयं वापिस नगर लौट आए। उसने अमृतसर की हत्या का समस्त वृत्तांत उपयोगा को सुना दिया। उपयोगा म्हणजे त्याची बायको त्या अमृतसरची। उपयोगा ने कहा कि अब तुम उदित और मुदित को भी मार डालो, तभी हम दोनों निश्चिंतता से रह सकते। तू याला मारलंच आहे तर त्या राजाच्या मुलाला मार। उसने यह सारा वृत्तांत अपने पति उदित को बताया। उपयोगा की सारी बात उदित की पत्नी ने सुनी। हे तिचं म्हणणं जे आहे मारून टाक म्हणून, त्या उदितच्या बायकोने ऐकलं। तिने उदितला ते सगळं सांगितलं। उदित ने अपने भाई मुदित को भी सावधान कर दिया। वसुभूति इनका कुछ नहीं बिगाड़ सका, किंतु अवसर पाकर उदित ने ही वसुभूति को मार डाला। वसुभूति मरकर म्लेंच्या पर्याय को प्राप्त हुआ। त्यामुळे तो म्लेंच्या म्हणजे कुठल्या तरी नीच गतीमध्ये तो परत झाला, जन्माला आला। कुछ समय पश्चात दोनों भाइयों को वैराग्य हो गया, म्हणजे त्या उदित आणि मुदित। मला वाटतं तेच हे देशभूषण आणि कुलभूषण। वे मुनि दीक्षा लेकर अत्यंत दुर्धर तप करने लगे। दोनों भाऊ वे समाधि मरण करके देव पर्याप्त को प्राप्त हुए। उदित और मुदित कई भाव में सगे भाई होते रहे। पश्चात सिद्धार्थ नगर के राजा शिवंकर की रानी विमला से हम दोनों भाई
देशभूषण और कुलभूषण उत्पन्न हुए हैं. म्हणजे आता असे वेगवेगळ्या जन्मामध्ये आम्ही भाऊ भाऊ म्हणूनच जन्माला आलो. मागचे भाव दाखवतो. हां, आणि आता आम्ही शेवट आता सिद्धार्थ नगर की राजा क्षेमंकर की रानी विमला तिचे मुलं म्हणून आम्ही जन्माला आलेलो आहे. एक समय हम दोनों भाई जब विद्याभ्यास करके घर लौट रहे थे तो हमने सुना कि पिता ने हम दोनों के विवाह के लिए राजकन्याएं बुलवाई है. हमने महल के झरोखे में बैठी एक कन्या को देखा. बहिणीला पाहतो. हाँ, ही स्टोरी आपल्याला दोघांनी कळली. ही त्या कुंतलीला लिहिलेली आहे बघा. ही आहे, ही गोष्ट आहे. ही आहे. ग्रहणात लिहिलेली आहे. उसे पाने के लिए हम दोनों भाइयों ने अपने मन में परस्पर एक दूसरे का वध करने का विचार किया. म्हणजे दोघं भावांमध्ये चढाओढ लागली त्या राजकन्याला हे करण्यासाठी. वंदी ने कहा, राजा क्षेमंकर और रानी विमला धन्य है जिनके देवों के समान 2 पुत्र है और कमलोत्सवा नाम की यह सुंदर कन्या है. यह कन्या हमारी बहन है. कौन म्हणता असं? ऐसा जानकर हम दोनों भाई परम वैराग्य के प्राप्त हो. म्हणजे हे दोघांचे हे नंतर कळलं. कळतं त्यांना की ही बहीणच आहे आपली. म्हणून मग त्यांना वैराग्य. वैराग्य होते आणि गृहत्याग करके मुनी हो गए. मंत्री सांगतो खरं मी त्यांना. मंत्री तो मंत्री सांगतो. हाँ, ऐसा जानकर हम दोनों भाई परम वैराग्य को प्राप्त हुए और गृह त्याग कर मुनि हो गए. घोर तप के प्रभाव से हम दोनों को आकाशगामी वृद्धि प्राप्त हो गई, जिसके प्रभाव से हमने अनेक तीर्थों के विहार करके भगवान के चैत्यालयों की वंदना की. हमारे पिता क्षेमंकर जो पहले कहे हुए भाव से ही हमारे पिता होते आए हैं. प्रत्येक याच्यामध्ये ते क्षेमंकरच आमचे वडील होते. त्यांच्या वडील पण. हाँ, हमारे शोक से मरण करके भवनवासी देवों के अधिपति गरुडेंद्र हुए. ते मेल्यानंतर गरुडेंद्र म्हणजे इंद्र झाले. तथा अभी इस सभा में विराजमान भी है. वसुभूति का जीव जो म्लेच्छ हुआ था, उनके अनेक कुयोनियों में भ्रमण करता हुआ तापसी का व्रत धारण कर कुतप करने लगा. आयु पूर्ण होने पर अग्निप्रभ नाम का ज्योतिष देव हुआ. म्हणजे तो जो होता वसुभूती, तोच तो अग्निप्रभ म्हणून यांना प्राप्त होता, उपसर्ग करत होता. एक बार एक शिष्य ने अनंत वीर्य केवली से पूछा, हे नाथ, मुनि सूरत भगवान के इस तीर्थ काल में आपके समान ऐसा दूसरा कौन भव्य होगा जो संसार समुद्र से पार होगा. तब केवली ने कहा कि मेरे उपरांत देशभूषण और कुलभूषण केवली होंगे. म्हणजे मुनिसूक्तानंतर देशभूषण आणि कुलभूषण हे तुम्हाला म्हणजे मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगतील. अग्निप्रभ देव भी केवली के यह वचन सुनकर अपने स्थान पर चला गया. एक दिन उसने अपने अवधि ध्यान से जाना कि हम वंशधर पर्वत पर ध्यानारूढ़ है. तो परत चालला गेला आणि मग त्यांना कळलं की आम्ही दोघं इथे आहो या पहाडावरती. हमसे उसका पूर्व जन्मों का वैर चलता आया है और केवली भगवान के वचनों को असत्य सिद्ध करने की इच्छा से उसने प्रतिदिन रात्रि में हम पर घोर उपसर्ग करना शुरू कर दिया. तेव्हा तो परत गेला होता, पण आता त्याला परत ते कळलं की आपल्याला यांनी मारलेलं आहे. उदितनी त्याला मारलेलं असते ना, त्या काय त्याचं नाव मारलं असते त्याला, वस्तुभूती का काहीतरी नाव आहे त्याचं. परंतु आप बलभद्र और नारायण हो यह देखकर तथा इंद्र के क्रोध से भयभीत होकर वो भाग गया है. तुम्हारे द्वारा उपसर्ग दूर होने से तथा हमारे ध्यान की स्थिरता से हमें केवल ज्ञान की प्राप्ति हुई. त्याच्यामुळे आमचं ज्ञान स्थिर होत नव्हतं उपसर्गामुळे. आता ते झालं. केवली भगवान के पिता का जीव जो गरुडेंद्र हुआ था, उसने राम से कहा कि तुमने हमारे पुत्रों की परम सेवा अर्थात उपसर्ग दूर किया है, इसलिए मैं तुम पर प्रसन्न हूँ. तुम्हें जो वस्तु अच्छी लगती है उसे मांग लो, असं रामाला म्हटलं त्यांनी. तब श्री राम ने कहा कि यदि आप हम पर प्रसन्न है तो आपत्ती के समय हमारी सहायता करना. पुढे जाऊन हे कुठेतरी युद्धामध्ये यांची मदत घेतील असं वाटतं. कारण गरुडेंद्र बरोबर आहे, गरुडेंद्राची मदत केव्हा होते? सीतेचं हरण जेव्हा करतो. हां, आणि तर तो सांगतो, तो गरुड तो त्या रावणाशी लढाई करतो ना, आणि मग तो जखमी होतो, पण मग तो सांगतो त्यांना की ते लंकेला नेला.
तो कुठे गेलेली आहे सीता तो वाचवायचा प्रयत्न करतो करतो सीतेला. हा, पण तो रावण आणि त्याला जखमी होऊन खाली पडतो ते तिथे कदाचित तो मदत करेल. आपल्याला गरुड पक्षी सांगतात ते. रामायणात. गरुडेंद्र ने श्रीराम का वचन स्वीकार किया. सब लोग केवली भगवान को नमस्कार कर अपने अपने स्थान पर चले गए. आता इथे आपण आपण थांबू. थांबायला. हम्म. जिनवानी के जानते सुझे लोकालो जोवानी मस्तक चढ़ो सदा देखो दो. ये जिनवानी भारती जो ही जप्यो जन रैन जो तेरा शरणा गहे सो पावे सुख चैन. 9 वेळा नमोकार म्हणतात.